दादा, एक जे मधुमग माशा आहेत, आणि त्या आणि गांडूळ यांच्या संदर्भातलं पण थोडस व्यक्त हं. करा. म्हणजे त्याचं महत्व काय आहे? कारण हे जे शेतातनं कमी झालेलं आहे, तर ते केमिकल्स जितके वाढले हं, जातात तितके ते कमीच 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 होत जाणार आहेत. तर कोल्हापूरमध्ये कनेरी हं. मठातल्या स्वामीजींनी पण सांगितलं की जर मधमाशा जर आपल्या नष्ट झाल्या तर 6 महिने पण ही सृष्टी राहणार नाही, टिकणार नाही. अशा पद्धतीने त्यांच्या प्रवचनांमध्ये त्यांनी अ, खूप प्रखरतेने सांगितलेलं होतं. तर त्या संदर्भात सांगा, जेणेकरून ह्याची गंभीरता लक्षात येईल सर्वांना. ओके. आता मागच्या एक महिन्यापूर्वी एक लेख आलेला होता की मधमाशा, आता ते देश माझ्या लक्षात राहिलं नाही. त्यांनी काय केलं तर मधमाशांमुळे पिकांचं नुकसान होते, जे उत्पन्नात घट होते, ते अन्न खातायत म्हणून त्यांनी काय केलं की जेवढ्या काही मधमाशा आहेत तेवढ्या मारून टाकले. जेवढ्या काही मधमाशा आहेत त्यांच्या इथं तेवढ्या सगळ्या त्यांनी ते मोहीमच हातात घेतली होती की ते सगळे नष्ट करायचे आणि पिकं आणायची. पण ज्यावेळेस त्यांनी मधमाशा नष्ट केल्या त्यावेळेस अशी अवस्था झाली की ते देशामध्ये त्या वर्षी उत्पन्नच पिकलं नाही, म्हणजे अन्नधान्यच पिकलेलं नाही. का? तर त्याला पॉलिनेशन करण्यासाठी जी मधमाशी लागत होती ती मधमाशी त्या देशात नव्हती. मग त्या देशांना काय झालं तर उपासमारीची वेळ लागली म्हणून त्यांना परत अन्नधान्य आयात करावं लागलं आणि त्या मधमाशा बाहेरून घ्याव्या लागल्या. कितीतरी कोटी रुपयाचा खर्च त्यांना त्या मधमाशा परत आपल्या इथं आणण्यासाठी खर्च करावा लागला. मग ह्या ज्या मधमाशा आहेत ह्या मधमाशाच मेन आपलं आणि गांडूळ हे दोनच मेन सोर्स आहेत आपल्या शेतीचे. गांडूळ जमिनीवरती काम करतोय आणि मधमाशी वरच्या पिकांवरती काम करते. पॉलिनेशन करायचं काम हे निसर्ग करते. आपण फ्लॉवरिंगसाठी स्प्रे घेऊ, फ्लॉवरिंग टिकण्यासाठी स्प्रे घेऊ, पण त्याच्यातून फळधारणा किती व्हायची हे त्या मधमाशी. पॉलिनेशन झालं नाही तर ते फ्लॉवरिंग टिकणार आहे का? फुल राहील 4 दिवस ताजेतवानं राहील, 8व्या दिवशी ते परत गळून जाईल. का? तर त्याचं रूपांतर फळात होणं गरजेचं आहे. त्याला पण विशिष्ट पिरियड असं आहे. तेवढ्या टायमिंग मध्ये त्याचं जर फळात रूपांतर झालं तर ते कळी गळत नाही, ते फ्लॉवरिंग गळत नाही. पण जर मधमाशीच नसेल तर आपण कितीही प्रयत्न करून कितीही औषधं मारून फुलकळी काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचं रूपांतर आपल्या उत्पन्नामध्ये किंवा प्रोटीनमध्ये होत नाही. का? तर मधमाशी नसते. मग मधमाशी आकर्षित करण्यासाठी आपल्याला परत स्प्रे घ्यायचे असतात ह्या रासायनिक ह्याच्यामध्ये. मग ते स्प्रे घेतल्यानंतर मधमाशी कितपत येईल ह्याची गॅरंटी नाही, पण आपला खर्च तेवढ्या पटीत तिथं वाढलेला असतो. पण ज्यावेळेस आपण अग्निहोत्र करतो, जसं काल आपल्याला विजय चौधरीने सांगितलं की त्यांच्या खरबुजाच्या प्लॉटमध्ये प्रचंड आता मधमाशी येते. का? तर ते 2 टाइम अग्निहोत्र करतायत, गंध चिकित्सा करतायत आणि ताक आणि गुळ आणि जे 2-3 निविष्ठा मी त्यांना सांगितले त्या फवारण्यासाठी ते त्यांनी फवारल्या, तर मधमाशीची संख्या तेवढी वाढली. कशासाठी वाढली? तर त्याला मधमाशीला असणारं तिथलं वातावरण तेवढं पोषक होतं म्हणून मधमाशी तिथं आहे. पण त्यांच्या त्याच गावात जळगावमध्ये दसनूरमध्ये आज टोमॅटो खरबूजचे प्लॉट येत नाहीत बाकीच्या शेतकऱ्यांचे, आणि ह्यांचा प्लॉट तिथं अतिशय उत्तम येतोय. म्हणजे काय? तर त्यांनी शेतामध्ये त्या मधमाशीसाठी असणारं जे वातावरण आहे तेवढं पोषक केलेलं आहे. गांडुळांची निर्मिती तेवढी त्यांच्या इथं झालेली आहे, त्याला पोषण चांगलं होतं जमिनीतून. जोपर्यंत आपण गांडूळ आणि मधमाशी ह्या दोन्हीचं पोषण करत नाही तोपर्यंत आपल्याला पिकात उत्पन्न पाहिजे तसं घेता येत नाही. जसं मी मगाशी म्हणलं की राजा यायला तयार आहे पण आपण मागून त्याला अडथळा करतोय. तसं निसर्ग आपल्याला उत्पन्न द्यायला तयार आहे पण आपण काय करतोय? निसर्गाला त्याच्या पद्धतीने देऊ देत नाही, आपण आपल्या पद्धतीने मागण्याचा प्रयत्न करतोय. मग आपल्या मागण्यावरती जशा मर्यादा आहेत तशा निसर्ग काय करतो त्याच पद्धतीने आपल्याला देतोय. आज आम्हाला आलेला अनुभव टोमॅटोच्या प्लॉटमध्ये, आता इथं सुधीर कुंभार पण दिसतात आपल्या बरोबर जॉईन तिथं, त्यांचाच तुम्ही त्यांना अनुभव विचारू शकता की आज त्यांच्या टोमॅटोमध्ये काय बदल जाणवलाय त्यांना, त्या टोमॅटोचा प्लॉट कसा आहे त्यांचा. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष विचारलं तर माझ्यापेक्षा ते चांगले सांगतील. कारण का मी सांगणं आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याच्या शेतात आलेला अनुभव सांगणं खूप बदल राहतो. कारण का ते स्वतः तिथं काम करतायत, मी इथंच आहे. त्यात कुंभार दादा, तुम्ही तुमचा माईक आणि कॅमेरा पण ऑन करून सांगा ना, सगळ्यांनाच उपयोग होईल.
सुधीर, सुधीर कुमार, हॅलो, आवाज येतोय का सुधीर? सुधीर का ते दिसतायत पण? हा, हा सुधीर दिसतेत ऑनलाईन. हा, काही कामात आहेत का बहुतेक? हॅलो. त्यांना बहुतेक आपण तसंच असेल ते. उद्या त्यांच्या विचारूया. टोमॅटोचं. हा, हा, ठीक आहे, चालेल. दादा तुम्ही ते हे पण सांगा, ते बाकीच्यांना काय प्रश्न गांडुळांची विचारायचे ते विचार. म्हणजे गांडुळांची जी अ, हे सांगितलं ना त्यांचं, तर त्यांचं पण संख्या वाढणं ह्या भस्मामुळे, अ, अग्निहोत्रामुळे, तर हम्म, त्याचं पण कनेक्शन आता म्हणजे हा विषय पूर्ण होईल. हम्म. आता ज्यावेळेस आपण गांडुळांची संख्या का वाढते, तर गांडुळांना एकतर दुर्गंधी नको असते, सुगंध पाहिजे असतो. आणि ज्यावेळेस आपण अग्निहोत्र भस्म वापरायला चालू करतो त्यावेळेस काय होतं, आपल्या माथ्याला एक प्रकारचा विशिष्ट सुगंध येत जातो. मग सुगंध ज्यावेळेस येत जातो त्यावेळेस गांडुळांचे तिकडं आकर्षण वाढतं, गांडूळ त्याच्याकडे आकर्षित होतात. त्याच्यामुळे आपल्यामध्ये जमिनीमध्ये काय होतं, तर गांडुळांची संख्या वाढायला सुरुवात होते. आणि जे रासायनिक घटकामुळे जी गांडुळे येत नव्हती, आपण जे निविष्ठ रासायनिक घटकांचे टाकत होतो ते त्यांना काय करत होत्या, तर ते मारत होत्या. पण आपण जे आता निविष्ठा वापरतो ते त्यांच्या पोषणासाठी आहे. ज्यावेळेस आपण अग्निहोत्र भस्म वापरतो त्यावेळेस गांडुळाच्या शरीरातून एक स्त्रव बाहेर निघत असतो. तो स्त्रव प्रचंड प्रमाणात स्त्रवण्यासाठी अग्निहोत्र भस्म आपलं मदत करते. म्हणजे ते एक प्रकारचं असं चिकट चिकट टनेल जर बघितला तुम्ही तर त्याला असा गुळगुळीत लेअर आलेला असतो त्या अग्निहोत्र आपल्या सॉरी गांडुळाच्या मार्गाला. आणि तो जेवढा जास्त त्रवेल तेवढा जास्त आपल्या मातीला पोषक घटक तयार होतात तिथून. आणि जेवढे अग्निहोत्राच्या भस्मानं गांडुळांची संख्या वाढेल तेवढी आपली जमीन सच्छिद्र होत जाते, जमीन पोकळ होत जाते. मग जसं मी मगाशी म्हणलं की आम्हाला पाणी नसताना सुद्धा आमचे पिकं काय झाले नाहीत, जळालेले नाहीत. फक्त पिकाचा कलर बदलला का, तर ज्यावेळेस पाणी कमी पडलं त्यावेळेस पाण्याची जमिनीतलं जे बाष्पीभवन होणार होतं ते बाष्पीभवन होऊन येणारं पाणी त्या गांडुळाच्या मार्गातून मुळांपर्यंत पोहोचत होतं. की इतर वेळेस काय होतं की जमिनीला भेगा पडल्यामुळं मुळांना मिळायच्या ऐवजी ते हवेत उडून जातं. ज्यावेळेस अग्निहोत्र भस्म आपण जमिनीत वापरत नाही त्यावेळेस जमिनीला प्रचंड प्रमाणात भेगा पडतात. जमीन अशी वरचा लेअर आपला कसं आपण ह्याला रवा असतो आपला किंवा गरा असतो असा बगर बगर होत नाही रासायनिक ह्याच्यामुळं, त्याला भेगा पडलेल्या असतात. पण ज्यावेळेस अग्निहोत्र भस्म वापरतो त्यावेळेस काय होतं, तर ते भेगा पडत नाहीत, तर तिथं माती आपली अशी स्मूथ होत जाते, मऊ होत जाते. त्याच्यामुळे काय होतं, जे टनेल तयार करतोय, जे मार्ग गांडूळ तयार करते त्याच्यातून येणारं बाष्प जे आहे ते बाष्प हवेत उडून जात नाही, का तर वरच्या बाजूला आपलं काय आहे, पूर्णपणे लेअर आहे मातीचा आणि त्याला कुठलीही भेग नाही किंवा चिरा पडलेला नाही. त्याच्यामुळं जे हवेत उडून जाणार होते ते पिकाच्या मुळाला मिळालं. म्हणजे पाण्याचा ताण येणारा तो तिथं काय झाला, थोडासा कमी झाला. त्याप्रमाणेच जमिनीतून जी अन्नद्रव्य त्या पाण्याच्या बाष्पाबरोबर जे उडून जाणार होते हवेत, ती बाष्प पण काय झाली किंवा ते पण अन्नद्रव्य काय झालं, तर माझ्या पिकांच्या मुळापर्यंत येऊन थांबायला लागले, पिकांना ते मिळायला लागलं. म्हणजे जमिनीमधल्या बाष्पाचा आणि जमिनीमधल्या अन्नद्रव्याचा वापर करण्यासाठी ह्या गांडुळांचा आपल्याला सगळ्यात महत्वाचा उपयोग होते. जेवढी गांडुळांची संख्या वाढत जाईल तेवढं पीक आणि जमीन आपली हेल्दी होत जाते. जेवढी त्यांची संख्या साईज वाढत जाईल तेवढा त्यांचा मार्ग जे तो मोठा होत जातो. म्हणजे गांडूळ जेवढी आपल्या जमिनीत वाढते, आता पूर्वीच्या काळी काही रासायनिक खतं होते का, नव्हतीच. त्यावेळेस फक्त गांडूळ आणि मधमाशी ह्याच्यावरती शेती चालत होती. का तर त्यांच्या निविष्ठाच अशा होत्या की निसर्गाला पूरक, पर्यावरणाला अनुसरून पिकाला लागणाऱ्याच निविष्ठा ते वापरत होते. आता काय झालंय आपल्याकडे की जमिनीमध्ये रासायनिक खतांचा मारा आहे, पिकांवरती पण रासायनिक औषधांचा मारा आहे. मग ते पीक लावण्याच्या अगोदरपासून, म्हणजे त्याला आपण जसं बीज प्रक्रिया काल बघितली, बीज प्रक्रिया करण्यापासून आपण त्याला रासायनिकच देतोय. मग ते उगवण्यापासून ते त्याचं आपण स्टोरेज करून ठेवण्यापर्यंत रासायनिकचा वापरते. म्हणजे त्याचा पूर्ण डीएनए त्या पिकाचा आपण रासायनिकचा करून टाकतोय.
आणि मग तेच आपण खाल्ल्यानंतर परत आपल्यामध्ये रासायनिक कंटेंट उतरायला लागले. पण आपण ज्यावेळेस अग्निहोत्राचं भस्म वापरतो त्यावेळेस आपण त्या निसर्गाला अनुकूल असणाऱ्याच घटकांचं आपण त्याला काय करतोय, कोटिंग करतोय. त्या पिकांना वाढीसाठी आपण निसर्गाला अनुकूल असणारेच घटक त्याला पुरवतोय. ह्याच्यामुळं काय होतं तर तिथली जी जीवसृष्टी आहे ती डेव्हलप होते. मग सूक्ष्म जे मायक्रो बॅक्टेरिया आहेत त्यांची वाढ होते. त्याच्यानंतर आपल्या गांडुळांची वाढ होते. ज्या सूक्ष्म पेशी आहेत किंवा सूक्ष्म जीवाणू आहेत ह्यांची जेवढी वाढ आपल्या जमिनीत होईल तेवढं पिकांना पोषण मिळतं. का तर जमिनीतल्या ज्या घटकांचं रूपांतर ऑर्गॅनिक मध्ये करायचं काम हे जीवाणूच करतात. मग तुम्ही जर रासायनिक जरी त्याला खतं दिलेली असतील तर झाड कधीच रासायनिक घटक खात नाही. तर हे जीवाणू त्याला डिकम्पोज करून झाडाला अवेलेबल पाहिजे त्या प्रमाणात ते करून देतात किंवा त्या प्रकारात ते करून देतात. कोण तर हे जीवाणू. जर जमिनीत जीवाणूच नसतील आपल्या तर टाकलेलं फर्टिलायझर त्या झाडांना मिळत नाही. म्हणून आज आपल्या जमिनीमध्ये जे स्टोरेज होत चाललंय त्याचं कारण हेच आहे की जमिनीत जीवाणूंची संख्या कमी झाली म्हणून जमीन घट्ट होत चालली, म्हणून जमिनीचा हार्डपणा वाढत चाललाय. पिकं त्या प्रमाणात येत नाहीयेत. खतांची मात्रा जर तेवढी वाढते पण पिकाची तेवढी क्वालिटी येत नाही. का तर जमिनीत गांडुळांची संख्या नाही, जमिनीत सूक्ष्म जीवांची संख्या नाही, बॅक्टेरियांची संख्या नाहीये, चांगल्या बुरशींची संख्या नाहीये. मग आपल्याला जमिनीत बुरशी पण पाहिजेत, बॅक्टेरिया पण पाहिजेत, सूक्ष्म जीवाणू पाहिजेत, गांडूळ पाहिजेत. त्यावेळेस ही शेती आपल्याला व्यवस्थित करता येऊ शकते, चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकते. पण आज शेतकऱ्यांना ही गोष्ट कोणच सांगत नाही की ह्याचं साईड इफेक्ट काय होत आहे. जो तो आपला फक्त गरजा भागून किंवा आपली फक्त कशी आर्थिक गरज भागेल हाच फक्त प्रत्येकजण शेतकऱ्यावर करून लुटायचा प्रयत्न करतो. मग ह्या ज्यावेळेस आपण निविष्ठा किंवा हे जे अग्निहोत्र आहे हे जे भस्म ज्यावेळेस वापरतोय त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी आपल्याला कमी कमी होत जाताना दिसत आहेत. बॅक्टेरियांची संख्या वाढली, गांडुळांची संख्या वाढली की मातीचं ऑटोमॅटिक पोषण वाढत जाते. मातीमध्ये आपल्या 4 फुटाच्या खालच्या लेअरमध्ये सर्व घटक आहेत. एनपीके आहे, मायक्रोन्युट्रिएंट आहे, प्रकार लागणारे पोषणाचे घटक सर्व त्या 4 फुटाच्या स्तराच्या खाली आहेत. पण आपली मुळे आज 4 फुटापर्यंत जाऊ शकत नाही. पिकाची मुळे आपली 6 इंचापर्यंत, 7 इंचापर्यंत, 8 इंचापर्यंत जास्तीत जास्त चालते. मग 4 फुटातलं अन्न तरी आपल्याला मिळणार कसं मग? तर त्याच्यासाठी आपल्याला गांडूळ मदत. म्हणून पूर्वी म्हणलं होतं की गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र आहे. का तर तो 4 फुटाच्या खालच्या थरातून पिकांना लागणारी अन्नद्रव्य मिळवून देण्याचं काम तो करत. म्हणून पूर्वीची पिकं तेवढी चांगली येत होती, सुदृढ येत होती, उत्पन्न चांगलं येत होतं, रोग येत नव्हतं. का तर त्याला लागणारीच अन्नद्रव्य तिथून खालून त्याला मिळत होती. आज आपण काय करतोय, मला लागते ते अन्नद्रव्य पिकाला देतोय. पिकाला कोणती पाहिजे हे मला माहितच नाही. तर पिकाला काय पाहिजे काय नाही हे मला माहित नाही, पण मला जे वाटतं ते मी पिकाला देतोय. मला वाटतं तेवढं पाणी मी पिकाला देतोय. पण ज्यावेळेस गांडुळांचं टनेल निर्माण होतात, गांडुळांची संख्या वाढते, त्यावेळेस पिकाला पाहिजे तेवढं त्याला पाणी मिळणार आहे, पिकाला पाहिजे तेवढं त्याला अन्नद्रव्य मिळणार आहे. तुम्ही जरी जास्त प्रमाणात पाणी दिलं तर गांडुळाच्या केलेल्या मार्गातून ते पाण्याचा निचरा होऊन पाणी काय होणार आहे, जमिनीत निघून जाणार आहे. मुळीच्या कार्यक्षेत्रापासून ते पाणी निघून जाणार आहे आणि पिकाला पाहिजे तेवढं पाणी मिळणार. तुम्ही जरी अतिरिक्त त्यांना पाण्याचा पुरवठा करत असला तरी ते पीक घेत नाही. पिकाला लागेल तेवढं पाणी पीक घेतं आणि अतिरिक्त पाणी आहे ते खाली निघत पिकाच्या मुळाच्या क्षेत्रात वापसा राहतो, मुळी चालते. पण आज काय होतंय, आपल्या गांडूळ नाहीत, प्रचंड पाणी देते, पाण्याचा निचरा काही होत नाही आणि मुळी आपली काही तिथं चालत नाही. का तर मुळीचं आयुष्य 2 ते 3 दिवसाचं असतं. दर 2 ते 3 दिवसांना नवीन मुळी डेव्हलप होत असते आणि ती कार्य करत असते. पण आज आपली मुळीच तयार होत नाही. का तर ह्याच्यात ह्या जमिनीचा पोषणाचा भाग कुठंही शिल्लक राहिलेला नसतो. त्याच्यामुळे ह्या कृती घडताना दिसून येतात. ठीक आहे.